देशमुखजी, मला हेच विचारायचं आहे की तुमचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आतापर्यंतचा काय विकास तुमच्या मार्फत झालेला आहे? दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य समस्या कोणती तुम्ही तिथे पाहिली जी की पूर्ण झाली आहे किंवा प्रयत्न राहील तुमचा पूर्ण करायचा, आणि इन फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला? माझ्या जिल्हा परिषद बडेगाव सर्कलला ज्या ज्या शाळेत वर्गखोल्यांची आवश्यकता होती त्या जवळजवळ पूर्णता होत आल्या आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बिल्डिंगी, ग्रामपंचायतच्या बिल्डिंगी, पुष्कळशा गावात ग्रामपंचायत बिल्डिंगी नव्हत्या, त्यासुद्धा आता जवळजवळ पूर्ण जिल्हा मार्शलमार्फत निधी नेऊन पूर्ण होत गेला आहे. त्यापैकी आता आरोग्य केंद्राची जी इमारत आहे त्याचीसुद्धा आमच्या इथं जिल्हा परिषद सर्कलला एक प्राथमिक आरोग्य केंद्र बडेगाव मेन आहे. तिथे जवळजवळ 20 लाखाचा निधी आणून आम्ही या 2 वर्षात तिथले इमारत, क्वार्टर्स आणि दवाखान्याची इमारत याचं संपूर्ण आम्ही दुरुस्तीकरण केलेलं आहे. फक्त आता माझ्या सर्कलला एक पूल आहे उमरी जांभळा पाणीचा, जिथे दरवर्षी एक अपघात होतो. कधी कधी मुलगी वाहून जातो, कधी एक सरपंच वाहून गेला. त्या दृष्टीनं त्या पुलाचं काम करणं फार गरजेचं आहे आणि त्या कामासाठी आम्ही DPDCमधून किंवा बावनकुळे साहेब आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्याचं एस्टिमेट जवळजवळ 75-1 करोडच्या जवळजवळ आहे. त्या दृष्टीनं आता उद्या DPDCची मीटिंग आहे. त्या DPDCच्या मीटिंगमध्ये आम्ही त्या पुलाचा प्रश्न ठेवत आहोत, कारण ते अत्यंत गरजेचं असल्यामुळे एक विद्यार्थिनी वाहून गेली, एक सरपंच वाहून गेला. उद्याच्या मीटिंगमध्ये त्याचा पाठपुरावा करत आहोत. आणि रोडच्या काही समस्या, छोटे मोठे रोड होते 20-25 लाखाचे, ते आम्ही आपल्या जिल्हा परिषदेच्या निधीतून दिले आणि त्याची पूर्तता केली. फक्त आता काही रोड जे आहे ज्याचा एस्टिमेट करोडोनं आहे, 50 लाखाच्या वरचं एस्टिमेट आहे, एवढा निधी जिल्हा परिषद नसल्यामुळे त्याचा आम्ही प्रयत्न DPDCच्या मीटिंगमध्ये करत आहोत. कारण DPDCमध्ये मी सुद्धा एक सदस्य आहो आणि त्याचा पाठपुरावा करणं माझं गरजेचं आणि आवश्यकतेचं काम आहे. पाण्याची समस्या सॉल्व्ह झाली आहे का पूर्णपणे? पाण्याच्या समस्येच्या संदर्भात आमच्या सर्कलला पाणी भरपूर आहे. नियोजनाअभावी काही नळ योजना बंद झाल्या होत्या. बडेगावला 2 वर्षाच्या पूर्वी आम्ही लोकवर्गणी करून जवळजवळ 75 लाखाची नळ योजना मंजूर करून घेतली आहे आणि काम प्रगती पथावर आहे. आता 6 महिन्यात तिथे पूरक नळ योजनेचं काम सुरू होऊन जाईल. आणि बाकी गावात जे आहे ते ऑलरेडी त्या गावागावात नळ योजना आहेत, परंतु काही दुरुस्त्या करायच्या होत्या. त्या आम्ही जलसंधारणची जे मीटिंग आहे आमच्या कमिटीमध्ये, त्या कमिटीमधून पुष्कळशे गावं 8-10 गावाच्या नळ योजना दुरुस्त्याचा आम्ही मंजूर करून घेतला आहे. देशमुख साहेब, एक प्रश्न असा आहे की वेगळा विदर्भ जर झाला तर ग्रामीणला किती फायदा होऊ शकतो? ग्रामीणमध्ये तशी वेगळा विदर्भ झाला तर वनाच्या दृष्टीनं पुष्कळशी जी संपत्ती सरकारची आहे आणि पुष्कळसे संशोधन केले, त्या वनामध्ये औषधावर प्लॅन टाकले तर तिथल्या लोकांना चांगला रोजगार मिळू शकतो. देशमुख, खूप खूप धन्यवाद.